आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी कशी करायची ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक छोटी वाटी बेसन, एक छोटी वाटी सोयाबीन, त्यामध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण टाकून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. बेसनामध्ये हे मिश्रण काही मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. याला खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं. आणि तेलामध्ये मंद आचेवरती हे तळून घ्यायचं. खूप जास्तही कडक करायचे नाहीत, नॉर्मल तळून घ्यायचे. सगळे बॉल्स आपले तळून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा कांदा तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला, धने पावडर, हळद, काळा मसाला टाकून छान असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी आणि चमचाने असं परतून घ्यायचं आहे. एक ग्लासभर पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे तळलेले सोयाबीन टाकून घेऊन शिजवून घ्यायचे आहेत आणि आपली ही परफेक्ट सोयाबीनची भाजी तयार आहे.